साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत का इथे सगळेजण ना प्रत्येकाच्या बायकोचा फोटो पाकिटात आहेत का ते बघत असतात. त्याच वेळी ना पंकजच्या पाकिटामध्ये तर देविकाचा फोटो नसतो हे देविकाला समजतं. तेव्हा तिला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. तेव्हा सुधाकर म्हणतो का सांग ना तुझं दाखव ना फोटो. त्यावरती पंकज तर काही बोलत नाही आणि त्याच्यानंतर त्याला ना समजतं की फोटो आहे म्हणून. तर कारण का देविका हातामध्ये फोटो काढते ना तेव्हा तो म्हणतो का हा फोटो आहे म्हणजेच नक्कीच फोटो असणार, कोणी ठेवला असेल, मी तर ठेवलाच नव्हता फोटो. आणि ना तेव्हा त्याला असं वाटतं की तो फोटो आहे ना तो देविकाचा आहे, पण खरं तर तो फोटो देविकाचा नसून सारिकाचा असतो. आणि सारिकाचा फोटो पाकिटात दिसल्यानंतर इथे देविका आता जोरजोराने रडू लागते आणि ना तिचं दुःख खूप मोठं होऊ लागतं. त्यावरती सत्या पण आगीमध्ये तेल ओतू लागतो, तो पण काय काय बोलू लागतो. त्यावरती निरुपमा म्हणते की सारिका तिचा फोटो कसा काय असेल. असं बोलल्यानंतर देविका मात्र म्हणते का बघा बघा ह्याच्या पाकिटामध्ये सारिकाचा फोटो आहे आणि ती ना खूप जोराजोराने रडू लागते. आणि त्याच्यानंतर ना ती पंकजला म्हणते का चल पंकज मला ना तुझ्याशी बोलायचं आहे. आणि ना ती त्याला खेचत खेचत घेऊन ना आपल्या रूममध्ये जाते आणि ना ती खूप रडत असते कारण तिलाही असं अजिबात आवडलेलं नसतं की पाकिटामध्ये माझा फोटो नाही तर सारिकाचा फोटो आहे, म्हणजे अजून सारिकाच्या तू कॉन्टॅक्टमध्ये आहेस, त्या मुलीने तुला एवढं भडकवलं तरी पण तू असा आहेस. त्या पण सत्या बोलत असतो की हे दिवस आम्हाला बघायला लावले त्याआधीच आम्हाला मरण द्यायला पाहिजे होतं. आणि तिथे रवी पण खूप घाबरलेला असतो. त्यावरती निर्मम म्हणते की अरे तुला कळतं करा तरी त्या मुलीने आपल्याला फसवलं आणि तरी पण तू तिचा फोटो ठेवला आहेस. त्यावरती पंकज पण तो फोटो हातात घेतो आणि म्हणतो का मी कशाला तिचा फोटो ठेवीन, मी तिच्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा नाही, माझा आणि तिचा काही संबंध नाही. असं म्हटल्यावर रवी म्हणतो काय बोलतो आहेस तू, तुझ्या पाकिटात तर तिचा फोटो आहे आणि हे तू सगळं दाखवत आहेस का. त्यावरती सत्या तर म्हणू लागतो का बापरे काय दाखवत आहेत आता हे सगळं, ह्यापेक्षा आपले डोळे नसलेले बरे, आणि देवा हा दिवस दाखवायचा होता आता आत्तापर्यंत जिवंत का दाखवलंस. असं सगळं ना तो काय काय फिल्मी डायलॉग आहेत ना ते बोलत असतो. त्यावरती सुधाकर पण म्हणत असतो अरे काय पंकज तुझं लग्न झालं आहे आता आणि तू असं वागणं बरोबर नाही. त्यावरती रवीसुद्धा सगळं काही त्याला बडबडत असतो. तेव्हा इथे देविका म्हणते की बाबा हे असेच आहेत, यांनी ना ह्याने असंच केलं आहे, ज्या पाकिटामध्ये सारिकाचा फोटो अजून काय पाहिजे ते. तेव्हा ना ती हाताला धरते आणि त्याला ना बेडरूममध्ये घेऊन जाते. तेव्हा इथे निरुपमा म्हणते हा कधी सुधारेल काय माहिती, ह्याच्या नादी लागून काही अर्थ नाही. आणि इथे बेडरूममध्ये आल्यावर देविका मात्र त्याला जाब विचारते की तुझ्या पाकिटामध्ये तिचा फोटो कसा काय, म्हणजे तुम्ही अजून कॉन्टॅक्टमध्ये आहात, तुला एवढी ती आवडते का रे. तेव्हा पंकज आहे का तो तिला म्हणत असतो का नाही म्हणून मी असं काही नाही आहे आणि खरंच तसं काही नसतं, पण ते सगळा प्रकार मीरा आणि सत्याने घडवून आणलेला असतो हे काही त्यांना माहीत नसतं. पण इथे देविकाला असं वाटत असते की खरंच आपला नवरा असा आहे आणि तो त्या बाईच्या नादी आहे, म्हणजे सारिकासोबत आहे असं तिला वाटत असतं. तेव्हा ती काय करते, ज्या हातामध्ये वस्तू भेटेल ना त्याच्याने पंकजवरती सगळा राग काढत असते, पंकजला ती फेकून मारत वगैरे असते. जे हातामध्ये भेटेल ते म्हणजे ग्लास तांब्या काही भेटू दे, डब्बा वगैरे काही, ते ती त्याच्यावरती फेकून मारत असते आणि तिचा जो काही राग असतो तो व्यक्त करत असते. ती तिच्या जागी बरोबर असते कारण तिचा राग असणं साहजिकच आहे. आणि पंकज मात्र तिचा सगळा काही मार आहे ना तो खाऊन घेत असतो. तो तिला सांगत असतो की माझी यात काही चुकी नाही आहे, मी असं काही केलेलं नाही आहे आणि माझ्या पाकिटामध्ये तिचा फोटो कसा आला मला नाही माहिती. तरी पण इथे देविका असते की ती त्याला बडबडत असते, त्याला म्हणत असते की तुला तिच्याबरोबर अजूनच राहायचं आहे, तुम्ही तिच्या अजूनच क्लोज आहात, वा वा असं म्हणून ना ती सगळं काही भेटेल ना त्या वस्तू आहेत ना ती पंकजला मारत असते. कारण का तिला पंकजने सारिकाशी बोललेलं नाही आवडणार, कारण का कुठल्याच बायकोला हे आवडत नसतं. त्यावरती ना देविकाचा राग आहे हा खूप मोठा होत चाललेला असतो. तिला ना समजत नसतं की आपण काय करत आहे. मग ती ना पट्टा घेते आणि त्या पट्ट्याने सुद्धा त्या पंकजला खूप जोराजोरामध्ये मारते. परत त्याच्या कपाळाला सुद्धा मुका मारला गेला असं सुद्धा ती करते. कुंडी असते ती त्याच्या डोक्यावरती फेकून मारते आणि त्याला ना पट्ट्याने बेदम मारहाण करते. त्याला म्हणते का तू ना त्या सारिकाला आत्ताच्या आत्ता शोधून ना माझ्यासमोर उभं करायचं आहे, तुम्ही दोघं अजून क्लोज आहात ना, मला ते सगळं काही तिला विचारायचं आहे, समजलं ना. असं बोलून ना ती त्याला जाम मारत असते आणि त्याच्याकडे ना खूप ओरडत असते, त्याला जाब विचारत असते की तू असं का केलंस आणि तुझ्या करण्यामागे हे कारण काय आहे. असं बोलून ना ती त्याला बेदम मारहाण करत असते. तेवरती पंकज आहे का तो तिला सांगत असतो का अगं देविका ऐकून घे, मी असं काहीच केलेलं नाही आहे. पण इथे देविका असते ती काहीच पंकजचं ऐकून घेत नाही. ती फक्त त्याला म्हणत असते की मला काही माहीत नाही,
मला तू सारिकाची भेट घडवून दे, आत्ताच्या आत्ता मला तिला भेटव. तेव्हा ती पंकज म्हणतो की अगं मी कुठून आणू तिला, मलाच माहीत नाही ती कुठे राहते आणि तिचा काय पत्ता आहे तो मला माहीत नाही, तर मी तुला भेट कशी घडवून देऊ. त्यावर देविका म्हणते मला चांगलंच माहिती आहे तुम्ही लोक किती क्लोज आहात ते, त्यामुळे ना मला भेटवून दे. असं म्हणून ना ती त्याच्यावर चिडते आणि ना ती खूप जोराजोरामध्ये ना घरामध्ये ओरडत असते. त्याच्यानंतर पंकज ह्या हॉलमध्ये येऊन बसतो. त्याला खूप लागलेलं असतं, तर त्याला ते दुखत असतं आणि तो म्हणत असतो की काय आहे यार, त्या सारिकेचा फोटो माझ्या पाकिटामध्ये कसा आला काय माहिती, आणि आता देविकांनी एवढं मला मारलं आहे तर मी शोधू तरी कसा, आणि ही सारिका कुठे गेली असेल काय माहिती. मधल्यामध्ये माझं मरण झालं आहे आणि बिचाऱ्यांनी फुकटचा मार खाल्लेला असतो. आणि त्यावरती पंकज म्हणतो की काय यार देवा, मी आता ह्या सारिकाला कुठून शोधू आणि ही मला कुठे भेटेल, तिने मला त्याच वेळी फसवलं आहे पण त्यानंतर मला ती कधी भेटली नाही, तर मी कसं काय शोधून काढू. आणि त्याला ना डोक्याला जे लागलेलं असतं ना ते खूप दुखत असतं, तो त्या विचारामध्ये असतो. तेव्हा ना तिथे मीरा येते आणि मीरा ना वाटीमध्ये छानपैकी तेल घेऊन आलेली असते. त्याला ती म्हणते की हे घे, तुला लागलं आहे ना तर तू त्याच्यावरती लाव, कसं आहे ना थंडी आहे ना त्यामुळे जास्त तुला दुखू शकतं आणि मुखामार कसा लवकर बरा होत नाही ना, त्यामुळे हे तू लाव म्हणजे बरं होईल आणि तुला त्याचं बरं वाटेल, जरा त्याला आराम भेटेल, म्हणून हे तेल लावणं खूप गरजेचं आहे. असं बोलून ना ती त्याची काळजी करत असते, पण त्या काळजीमागे ना काहीतरी कारण असतं, हे ना पंकजला माहीत नसतं. पंकज म्हणतो तू माझी एवढी काळजी का करत आहेस. त्यावरती मीरा म्हणते का काळजी करत नाही म्हणजे, मला ना एकटीलाच या घरामध्ये माहीत आहे की तू खरंच बरोबर नसणार आहेस, तुझं काहीतरी ह्याच्यामध्ये फसवणूक होत आहे आणि तूच काही चुकत नाही आहेस, मला तुझ्यावर विश्वास आहे. असं बोलल्यावरती इथे पंकज मात्र तिच्याकडे तीक्ष्ण नजरेने बघतो, कारण का मीरा, सत्या, पंकज आणि देविका ह्यांचं असं काही फारसं पटत नसतं, त्यांचं प्रत्येक वेळी क्रॉसच कनेक्शन असतं. त्यामुळे पंकजला लगेच मीरावरती विश्वास बसेल असं काही खास नसतं. तरी पण ना तो कसा, त्याला कोण काही बोललं तर लगेच त्याला विश्वास बसतो, असा असतो तो. त्यामुळे ना इथे मीरा त्याला गोड बोलून ना गुंडाळत असते, त्याला म्हणत असते की हो मला सगळं माहीत आहे का मी बरोबर आहे. त्यावरती त्याच्यानंतर पंकज म्हणतो का पण आता सारिकाला शोधायचं आहे तर मी शोधू कसं. त्यावरती मीरा म्हणते का हे बघ, एखाद्या मुलीबद्दल इन्फॉर्मेशन काढायची असेल तर ती ना म्हणजे कशी काढायची, तर मुली असते ना ती तिच्या आईवडिलांना कमी गोष्ट पण तिच्या ना मैत्रिणीला जास्त गोष्टी सांगत असते. असं बोलून ना ती त्याच्या मनामध्ये ओतत असते की तू ना तिच्या मैत्रिणीकडे जा आणि तिच्याकडून इन्फॉर्मेशन काढ. हे सगळं सत्याने मीराला बोलायला लावलेलं असतं, त्यामुळे सत्या लपून लपून हे सगळं ऐकत असतो. तेव्हा पंकज पण विचार करत असतो का हां मीरा बोलते ते बरोबर आहे, आपण ना तिच्या मैत्रिणीला जाऊन भेटू, कारण का मीरा बोलते ना ते बरोबर आहे की एखाद्या मुलीचे सिक्रेट्स ना तिच्या आईवडिलांपेक्षा तिच्या मैत्रिणीला माहीत असतात. आणि तेव्हाच ना सत्याला पण खूप बरं वाटत असतं की आपला प्लॅनप्रमाणे सगळं काही चाललं आहे. तेव्हा पंकजला कळतं की नाही, ही मीरा बोलते ना त्याच्यामध्ये काहीतरी पॉईंट आहे, ती सांगते ना तसं आपण करूया. आणि तो ना तिचं सगळं बोलणं आहे ना ते शांतपूर्वक ऐकत असतो. तेव्हा मीरा त्याला सांगत असते की तू ती जाऊन ना पहिले तिच्या मैत्रिणीला भेट, तिच्याकडून ना तुझ्यासा सारिकाचा शोध भेटेल. असं भेटल्या बोलल्यावरती इथे पंकज म्हणतो का अरे वा, तू तर खूप चांगली आहेस गं, तू ना मला खूप मदत केलीस. आतापर्यंत मला वाटत होतं की तू मला कधीच मदत करणार नाहीस, पण तू मदत केलीस, थँक्यू. असं बोलून तो तिचे आभार मानत असतो. आणि त्याचवेळी ना तिथे देविकासुद्धा येते आणि देविका बघत असते की हे दोघांना कसे बोलत आहेत. तेव्हा मीरा मात्र शांत असते, पण पंकज मनातल्या मनात खूप हसत असतो. आणि इथे ना मीराला समजलं असतं का इथे देविका आलेली आहे, आणि देविका जशी येते तशी पंकज आहे का तो घाबरून ना उठून उभा राहतो. आणि तेव्हा ना पंकज देविका काय बोलणार त्याच्या आधी बोलून मोकळा होतो की आपल्याला जायचं आहे मैत्रिणीकडे सारिकाच्या, आणि मग ते लोक निघून जातात. आणि इकडे मग सत्या आणि मीरामध्ये डिस्कशन होतं का चला आपण पण ना जाऊया त्यांच्या मागे, म्हणून ते दोघंसुद्धा ना त्यांच्या मागे जातात का तर बघायला की ते लोक सारिकाच्या घरी जातात का सारिकाच्या मैत्रिणीच्या घरी जातात. असं बोलून ना ते त्यांचा पाठलाग करत असतात. तेव्हा ना इथे पंकज असतो तो इथे सारिकाच्या मैत्रिणीच्या घरी घेऊन आलेला असतो आणि देविका असते की जोरामध्ये बेल वाजवत असते. हे सगळं ना सत्य आणि मीराला बघून हसायला येत असतं. तेव्हा ती सारिकाची मैत्रीण असते ना ती खूप ओरडत असते की कोण आहे एवढ्या जोरात बेल वाजवत आहे, कारण का देविका असते ती बेल वाजवायची काही हद्दच ठेवलेली नसते, ती खूप जोरामध्ये बेल वाजवत असते. आणि त्याच्यानंतर ना ती मुलगी असते म्हणजे सारिकाची मैत्रीण, ती ना दरवाजा उघडते आणि ती म्हणते की काय काम आहे तुमचं, कोण तुम्ही. बोलल्यावरती
पंकजसुद्धा तिच्याकडे बघत असतो. त्यावर ती मुलगीनी पंकजला ओळखलेलं असतं. ती म्हणते, "काय रे पंकज, तू इथे काय करतोयस?" असं बोलल्यावरती देविकाला अजून चिड येते. देविका म्हणते, "ही तुला अजून ओळखते? म्हणजेच नक्की तुम्ही अजून सगळेजण कॉन्टॅक्टमध्ये आहात." त्यावरती इथे पंकज म्हणतो की, "हे बघ, मला ना सारिकाबद्दल सांग की सारिका कुठे आहे, कारण का ना ती माझे पैसे घेऊन गेलेली आहे आणि मला ना तिचं नाव सांग, कुठे आहे ती, कुठे राहते वगैरे सगळं मला तिच्याबद्दल इन्फॉर्मेशन दे." त्यावरती ती मुलगी नाटक करते असते की मला ना काहीच माहीत नाही. त्यावरती देविका म्हणते की बऱ्या बोलाने सांगून टाक, नाहीतर बघ तुझा पण ना मी काय करेन, तुला पण ना या पंकजसारखीच तुला मी तेलामध्ये वगैरे तळून टाकेन. त्यावरती ती मुलगी असते ती म्हणते की अगं बाई, मी खरंच सांगते, मला तिचं काही माहीत नाही, कारण का ती माझेसुद्धा पैसे घेऊन निघून गेलेली आहे आणि मला ना तिचा काही अतापता माहीत नाही. असं बोलल्यावरती इथे देविका म्हणते की बघ ती किती सारिका कशी आहे आणि तू तिचा फोटो पाकिटात ठेवला आहेस. आणि ती जेव्हा नाही बोलते तेव्हा पंकजला आणि देविकाला असं वाटतं, यार हिच्याकडे पण तिचा पत्ता नाही, आता शोधायचं कसं. पण त्यावरती ना देविका म्हणत असते की खरं सांग. पण ती मुलगी म्हणते का नाही, मला खरंच नाही माहिती, मी कुठून सांगू, मी तुम्हाला एवढ्या वेळा सांगते ना का नाही आहे मला माहिती, मग मला कसं माहीत असणार. असं ना ती ना मुलगी आहे ना ती बोलत असते आणि हे सगळं ना सत्य आणि मीरा ना खिडकीतून बघत असतात. त्यावरती इथे देविका म्हणत असते की तू ना आम्हाला सांग, तिच्याशी काय कॉन्टॅक्ट झाला ना तर आम्हाला कळव. त्यावरती मीरा म्हणते का हिला तर काही माहीत नाही. त्यावर सत्या म्हणतो का थांब, आपण ना लगेच असा विश्वास नाही ठेवायचा, 5 मिनटं थांब. त्यावरती ना सत्य सांगतो ते अतिशय बरोबर असतं. ती मुलगी असते ना ती त्या सारिकाला कॉल करते आणि त्या सारिकाला म्हणते, ही काय गं सारिका, तू अजून त्या पंकजच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेस का. त्यावरती ती जी मुलगी असते ना म्हणजे सारिका, ती कुठेतरी गेलेली असते, म्हणजे ती ना कुठल्या तरी दुसऱ्या मुलाला फसवण्याच्या प्लॅनिंगमध्ये असते. म्हणून ना तिच्या जेव्हा फोनवरती फोन येतो तेव्हा ना ती फोन उचलते आणि म्हणते की हॅलो बोल ना. असं बोलल्यावरती तिकडून ती मुलगी असते ना ती म्हणते की अगं मी तुला फोन करत होती पण तुझा फोन नव्हता लागत, तू अजून त्या पंकजच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेस का. त्यावर ती म्हणते की कोण पंकज. तेव्हा ती मुलगी असते ना ती म्हणते का अगं तुझा पंकू, तू त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये अजून आहेस का. असं बोलल्यावरती ती म्हणते का नाही नाही, मी तर त्याचा नाद कधीच सोडला, मी त्याचं माझं काम झालं मी त्यावेळी सोडून टाकलं. असं बोलल्यानंतर ती ना त्याच्याबद्दल वाईट बोलत असते. तेव्हा ती मुलगी असते ती म्हणते की अगं तो आणि त्याची बायको आलेली तुझ्या शोधामध्ये, तर मी सांगितलं मला माहीत नाही आहे. त्यावरती ती म्हणते का हो, आता सांगायचं आम्हाला काही माहीत नाही, कारण का आता आपण ठरवलं आहे ना, त्याचा आणि माझा काही संबंध नाही, आता सगळं विसरायचं. असं बोलल्यावरती ती मुलगी असते तीसुद्धा तिच्या प्लॅनमध्ये सामील असते. ती म्हणते का बरं बरं चालेल, आपण असंच करू. आणि हे सगळं सत्या आणि मीरा शांतपणे ऐकत असते. त्यावरती ती मुलगी असते ती सारिकाला विचारत असते की तू कुठे आहेस. त्यावर ती सारिका म्हणते का मी ना कॅनडाला आहे, मी इथे कुठे इंडियामध्ये नाही आहे. कारण का तिला ना ह्या मुलीपासून पण सगळ्या गोष्टी लपवायची सवय असते आणि ह्या मुलीला वाटत असतं ही सारिका तर मला सगळं काही सांगते आणि सारिका माझी खास आहे असं वाटत असतं. पण सारिका तशी काहीच नसते, ती कोणालाच कधी काही खरं सांगत नसते. आणि तेव्हा सत्या म्हणत असतो की बघ, आपल्याला ही मुलगी पण अशी वाटलेली का साधी असेल आणि खरा बोलत असेल, पण ही तर खोटी निघाली. आणि इथे दुसऱ्या टाईमला ना सारिका एक व्हॉईस आर्टिस्ट शोधण्यासाठी इथे या एका आर्टिस्टकडे आलेली असते आणि त्यांना म्हणत असते का माझी ना इंडियामध्ये आणि कॅनडामध्ये कंपनी आहे, तर मला ना एक छान व्हॉईस आर्टिस्ट पाहिजे, तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता का. त्यावरती तो माणूस असतो तो ना त्याच्यामधून एक कार्ड देतो आणि ते कार्ड आहे ना ते दुसरं तिसरं कोणाचं नसून ते रियाचं असतं, कारण रिया एक छान व्हॉईस आर्टिस्ट असते. तेव्हा तो माणूस म्हणतो का ह्याच्यावर कॉल करा आणि कॉन्टॅक्ट करा. तेव्हा सारिका जी असते ती आहे ना रियाला कॉल करते आणि तिला म्हणते का ना मला एक व्हॉईस आर्टिस्ट वगैरे हवा होता, असं तिचं ते म्हणणं असतं ना, ते सगळं ती फोनवरती सांगत असते. आणि सारिका असते ना ती रियाला म्हणत असते की आपण आता लवकरात लवकर भेटूया ना, मला ना तुमच्याशी बोलायचं आहे आणि ही डील करायची आहे. त्यावर ती रिया म्हणते का हे बघा मी आत्ताच आहे ना आली आहे घरी, कारण का आपण उद्या भेटूया का, आत्ताच घरी आले आहे त्यामुळे थोडीशी दमली आहे, तर आपण उद्या भेटूया का. पण सारिका असते का ती ऐकतच नसते. त्यावर ती रिया म्हणते का मी आली असती हो, पण आत्ताच आली आहे ना घरी, तुम्ही एक काम करता का, तुम्ही माझ्या घरी येता का, मी तुम्हाला ना ॲड्रेस देते, तुम्ही माझ्या घरी या, मग आपण बोलू, म्हणजे कसं तुमचं जे अर्जंटमध्ये काम आहे
ते सुद्धा होऊन जाईल, आपली भेट पण होऊन जाईल आणि मला बाहेर पडायला पण नको. असं बोलून ना रिया म्हणत असते का तुम्ही घरीच या. त्यावरती सारिका म्हणते का ठीक आहे मी येते घरी, तुम्ही मला ॲड्रेस पाठवा. आणि त्याच्यावरती रिया आहे ना ती तिला ॲड्रेस पाठवते आणि तेव्हा सारिका आहे ना ती तिच्या रियाच्या घरी येते. आणि तेव्हा सारिकाला बघितल्यावर रियाला 5 मिनिटासाठी थोडं आश्चर्यचकितच होतं. त्यानंतर ती म्हणते का तुम्ही कोण आहात आणि इथे काय काम आहे, असं तिची जी विचारपूस असते ना ती करते. त्याच्यानंतर तिला ती सारिका असते ती सांगते की मी तुम्हीला फोन केला होता ना ती आहे. आणि तेव्हा ना सारिका आहे ती तिची ओळख आहे ना साक्षी म्हणून सांगते. आणि तेव्हा रिया म्हणते की हो साक्षी तुम्ही या ना घरामध्ये. येऊन ना तिला आपलं बसवत असते आणि तिला म्हणत असते की बसा, तुम्ही ना कशा आहात वगैरे अशी विचारपूस झाल्यावरती ती सारिका असते ना ती आपल्याबद्दल खोटी ओळख सगळी रियाला सांगत असते आणि तिला म्हणत असते का तुम्ही ना खूप छान व्हॉईस आर्टिस्ट आहात ना, तर मला काही दुसरं देऊ नका, फक्त आणि फक्त तुमचा आवाज द्या. असं बोलून ना ते लोक हसत असतात. त्याचवेळी निरुपमा तिथे येते आणि निरुपमाला असं वाटतं का मी ना या बाईला कुठेतरी बघितलं आहे. त्यावर ती म्हणत असते का मी ना या हिला कुठेतरी बघितले पण ना मला आठवत नाही. त्यावर ती रिया असते का ती टाळटाळ करते. पण निरुपमा म्हणते का मी ना तुला कुठेतरी बघितलं आहे गं पण ना मला आठवत नाही. त्यावरती ती म्हणते की अहो मी तर कॅनडाला असते. आणि रिया पण म्हणते की हो ती इथं राहत नाही, ती कॅनडाला राहते, तर मग कशी काय आपली ओळख बिळख असणार आणि भेट होणार. त्यावरती रिया म्हणते आईला की आई ना हिच्यासाठी छान कॉफी पाहिजे, तुम्ही छान कॉफी बनवा ना. असं बोलून ना रियाच्या सासूला सांगत असते की जाऊन कॉफी बनव. त्यावरती निरुपमा मनातल्या मनात म्हणते का ठीक आहे बनवते. पण मग ती म्हणत असते का रियाची सासू मी आहे का ही माझी सासू आहे मला समजत नाही. तरी पण ना ती हसत हसत का ना होईना सांगते का बनवते, चल बाबा ही पोरगी कामात आहे ना तर आपण बनवलेलं बरं. आणि तेव्हा रियासुद्धा सांगत असते की माझं खूप मोठं प्रोजेक्ट आहे, त्यासाठी माझ्यासाठी ही आली आहे. असं बोलून ना कॉफी बनवायला सांगते आणि तेव्हा निरुपमा शांतपणे कॉफी बनवायला जाते. तेव्हा त्यांच्यामध्ये जे डिस्कशन चाललं असतं ना ते सगळं निरुपमा ऐकत असते. तेव्हा निरुपमा म्हणते काय ना बाबा ही एवढी मोठी श्रीमंत पोरगी आहे, नाहीतर आमच्याकडे त्या पंकजला अजून जॉब नाही, घरात बसून राहायला रिकामटेकडा, काहीच समजत नाही त्याला, त्या पोरगी कुठं कुठं चालल्यात आणि तो असा बसला आहे. त्याच्यानंतर ना निरुपमा म्हणत असते का ह्या अशा ना सुना आपल्याला पाहिजे होत्या. मी ना सध्याचं लग्न अशाच मुलीबरोबर लावून देणार होती, पण आमच्या ह्यांनी आणली त्या फुलवालीला घेऊन आले. काय त्या फुलवालीमध्ये बघितला काय माहिती, तर ती छान अशी बिझनेसवाली आणली असती तर आम्ही दोघींनी मिळून बिझनेस केला असता आणि आम्ही दोघींनी मिळून कुठे कुठे बाहेर गेलो असतो, पण ह्यांनी तर घेऊन आले त्या फुलवालीला. अशी बोलून ना ती मीराबद्दल वाईट बोलत असते आणि ना ती स्वतःचं चांगलं नाही आहे असं ती समजत असते. पण खरं तर तिचं सगळ्यात सुंदर असं कुटुंब, पण तिला ना ते असं पटत नसतं. आणि मग ती छानपैकी त्या सारिकासाठी कॉफी बनवून तिच्यासाठी दिलेली असते. आणि त्यानंतर पण ना तिच्या मनामध्ये ना तो प्रश्न खटकतच असतो का मी तुला कुठंतरी बघितलं आहे पण मला ना आठवत नाही. तेव्हा ती कॉफी दिल्यावरती त्या मुलीला म्हणते की सारिका तिचं नाव असतं ना पण तिने साक्षी सांगितलेलं असतं. तेव्हा ती म्हणते का साक्षी तुला ना मी कुठेतरी बघितलं आहे गं, असं तसं ती विचारत असते. आणि त्यानंतर ना निरुपमा म्हणते का हिला कुठेही बघितलं आहे मला ना आठवतच नाही आहे, मला आठवत का नाही. असं बोलून ना ती थोडं डोक्यावरती प्रेशर देत असते. पण त्याच्यानंतर मध्ये मध्ये ती विचारत असते की तुझं लग्न वगैरे झालं आहे का, तुला भारतात राहणारा मुलगा आवडेल का, असं तसं. आणि तेव्हा निरुपमा मनातल्या मनात विचार करत असते उगाच त्या ना बबड्याचं लग्न मी लवकर लावून दिलं आणि ना ही अशी सून आली असती ना तर बरं झालं असतं. माझी सून किती छान दिसली असती ना पंकजसोबत ही. आणि कारण का तिच्याकडे पैसा असतो ना त्यामुळे निरुपमाला नेहमी पैशावरती प्रेमच असतं. आणि जिथे पैसा तिथे निरुपमा असं निरुपमाची संकल्पना असते. आणि निरुपमाला असं वाटत असतं की ही मुलगी ना खूप छान आहे, त्यामुळे ना ती म्हणत असते का नाही अशा पोरीबरोबर माझ्या बबड्याचं लग्न व्हायला पाहिजे होतं म्हणजे बरं झालं असतं. आणि अजून पण ना ती त्या दोघांच्या लग्नाचा विचार करत असते. म्हणजे देविकाशी लग्न होऊनसुद्धा ती त्या दोघांच्या लग्नाचा विचार करत असते. आणि इकडे बाहेर मात्र सत्या आणि मीरा हे सारिकाच्या शोधामध्ये खूप गुंगलेले असतात. आणि तेव्हा ना त्यांना कळत नाही का आता हिला कॅनडावरून कसं बोलवणार, कारण का हे दोघं कॅनडाला जाणं शक्यच नसतं. त्यामुळे ना ते लोक विचार करत असतात की आपण हिला कॅनडावरून बोलवायचं तरी कसं, आपण ना काही तिला कोण आजारी आहे वगैरे असं सांगूया का, किंवा तिच्या प्रॉपर्टीचं काही प्रॉब्लेम आहे असं सांगूया का. त्यावर मीरा म्हणते की ती असं कोण आजारी आहे म्हणून येणार नाही, आणि तिची जर एवढी मोठी प्रॉपर्टी असती तर तिने अशी चोरीमारी केलीच नसती, तिने असं कोणाला फसवलंच नसतं, त्यामुळे ना हे काही काम करणार नाही. असं बोलून ना ती सत्याने सांगितलेले प्लॅन असतात ना त्या रिजेक्ट करत असते. आणि त्या क्षणी ना इथे मीरा म्हणते माझ्याकडे ना एक प्लॅन आहे,
तसं मी तुम्हाला सांगते तसं करा. आणि त्या प्लॅनच्या मुताबिक ना ती सत्याला सगळं काही सांगत असते की आपल्याला ना असं करायचं आहे, आपण ना मी सांगते ना तसं करू. आणि तिचा जो प्लॅन असतो ना तो सत्यालासुद्धा प्रचंड आवडतो. सत्या म्हणतो की वा, शाबाश, तुला ना खूप छान छान प्लॅन जमतात, तू तर ना माझी शेरनी आहेस. असं म्हटल्यावरती मीरा म्हणते का मलासुद्धा कधी कधी सत्यागिरी करायला जमते, मलासुद्धा सगळं काही येतं, आता मी सुद्धा शिकली आहे. असं बोलून ना तिचा जो प्लॅन असतो ना ती त्याला सांगत असते आणि ते करायचं